आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि ज्यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे असे माननीय श्री राजाभाऊ वाजे उपस्थित या विचार मंचावरील सर्व महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचे पदाधिकारी, या नाशिक शहरातील सर्व महानगरपालिकेचे नगरसेवक, नगराध्यक्ष आणि या उपस्थित असणारे सर्व नागरिक यांना मी नमस्कार करतो। सध्या 2 दिवसाच्या अगोदर दाढीवाला इथं येऊन गेला। ना त्या दाढीवाल्याच्या डोक्यात प्रफुल्ल पटेल नावाच्या माणसानं छत्रपती शिवाजी महाराजाचा जिरेटोप घातला। त्यांना जराशी लाज नाही का? तो जिरेटोप छत्रपती शिवाजी महाराजाची शान आहे आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाची जान आहे। आणि तो जिरेटोप तुम्ही लायकी नसणाऱ्या माणसाच्या डोक्यात घातला कसा? छत्रपती शिवाजी महाराजांनी दुश्मनाच्या ताफ्यातून आणलेली एका स्त्रीचा आदर गाठी चोळी देऊन तिला माते समान मानून परत पाठवली। आणि खरंच ह्या पंतप्रधान दाढीवाला लायकीचा आहे का? तुम्ही विचार करा। यानं या देशात मणिपूर मध्ये जाती जाती दंगे चालू होते, ह्या चोट्टा बोलायला तयार नाही। आणि आमच्या देशाचा या दाढीवाला पंतप्रधान कायचार बोलते माहित आहे का? ह्या बोलून राहिला इस्रायल पॅलेस्टाईन वाद, ह्या बोलून राहिला युक्रेन रशिया वाद। पण आमच्या देशात 2 महिने मणिपूर पेटून राहिलं, एका स्त्रीची नग्न धिंड निघाली। तुम्ही लक्षात ठेवा, जर तुम्हाला भारतातला भविष्यातला भारत आपल्या आया बहिणींची नग्न धिंड काढणारा पाहिजे असेल तर त्या दाढीवाल्याला मत समोरील मशाल या चिन्हासमोर जास्तीत जास्त मतदान करून त्यांना प्रचंड मताने विजयी करा। अख्खा भारत या दाढीवाल्यापायी त्रासलाय। एक इथं दाढीवाला आहे, एक तिथं दाढीवाला आहे आणि इथं येऊन म्हणते नकली शिवसेना। अरे, ज्या शिवसेनेची करंगई पकडून तुम्ही महाराष्ट्रात राजकारण केलं आणि आतापर्यंत सीटा निवडून आल्या, मागच्या वर्षी ज्या सीटा जिंकल्या त्या शिवसेनेच्या भरोश्यावर जिंकल्या। आणि आता तुमची लायकी नाही, नकली शिवसेना आम्हाला सांगून राहिले तुम्ही। अरे सांगून राहिले का नाही? हा, ह्या दाढीवाल्यानं 400 याचा एक नारा होता, बहुत हो गई महंगाई की मार अब की बार मोदी सरकार। आता पुन्हा नारा देऊ, त्याला 430चं सिलेंडर महाग वाटत होतं, त्याची एक सोबतीन होती, सास भी कभी बहू थी। अरे होती का नाही? हा, ते गळ्यात कांदे वांगेन खांद्यावर सिलेंडर घेऊ नाचे 2013 संसदेच्या समोर नाचे का नाही? तिले 430चं सिलेंडर महाग होत होतं, ह्या चोट्यानं सिलेंडर नेलं 1130 आणि इलेक्शनचं वर्ष आहे तर झोपकानं 200 कमी केले आणि म्हणते कमी। अबे पण झाल्या 9 वर्ष वखरले तुला आमच्याकडून, वखरले का नाही वखरले? हा, बमाड पैसा लुटणं चालू आहे तुमच्याकडून। आणि आता ह्या तिघाडी सरकारनं महाराष्ट्राच्या ह्या आमच्या आया बहिणी बसून यायला अर्धी तिकीट दिली का नाही? आता एसटी महामंडळाची अर्ध्या तिकीटची का गरज आहे? जी का ह्या दररोज भावाच्या घरी चक्रा मारणार आहे का? यायले भावजाई उभी तरी ठेवते का? आणि गेल्याय भावाच्या घरी तर भावजाई दिवाळीला एक 100 रुपयाचं पोतीनं फेकून मारते। यायले रोज गरज कायची आहे? यायले रोज गरज सिलेंडरची आहे। ते सिलेंडर अर्ध्या किमतीत द्यायला पाहिजे, ते नाही दिलं चोट्यानं। दिलं का? नाही दिलं। सिलेंडर महाग झालं। तुमच्या घरी इका मध्यमवर्गीय माणूस बसून आहे, तुमच्या घरी तुरीची डाळीचा 30 किलोचा कट्टा आणते, 2 कट्टे सांगता तुम्ही नवऱ्याला, सांगता का नाही? हा, तांदूळ एचएमटी तांदूळाचे 2 कट्टे निया ड्रामात भरून असन तुमच्या घरी वर्षभराचं धान्य। ह्या दाढीवाल्यानं या गोर गरीबाच्या 30 किलोच्या कट्ट्यावर 5% जीएसटी लावला साल्यानं। इतकं बदमाश आहे, म्हणजे कुठं लुटून राहिले तुम्हाला समजून घ्या, ठीक आहे? यानं सगळ्यात जास्त फायदा या देशातल्या मुक्या अन्याला ओळखता का? मुक्या अन्या, त्याचा सोबती एक आहे अडाणी,
त्याचा फायदा केला.